सामनावीराचा 2 ओव्हरचा मॅच आहे. सुरेंद्र घाटाल आपण पाहतोय सर सज्ज आहेत, रुपेश दांडेकर सर सज्ज आहेत आणि दोन्ही अपन बघितलं पंच भरपूर अनुभवी आहेत. चलो अब मुकाबला ऑन होने जा रहा है क्योंकि 2 ओवर का मुकाबला है. यही सोच रहेगी कि 2 ओवर में ज्यादा से ज्यादा रन बनाने हैं, लेकिन कितने रन बनेंगे देखेंगे. पहली गेंद तेज तर्रार डाली है, जैसे कि मानो यहाँ पे देखो एक्सप्रेस भाग रही है पटरी के ऊपर, इतने तेज तर्रार गेंद. पटकी हुई थी इस बार पुल करने का प्रयास था, परंतु इथे आपण बघितलं तर एक धाव मात्र मिळेल. टीमच्या टोटल मध्ये मात्र इथून अकाउंट मात्र सुरुवात झाली आहे. अकाउंट सुरुवात झाले तर फक्त इथे अकाउंट सुरुवात करून फायदा नाहीये, कारण की 2 षटक 12 चेंडू मध्ये मिनिमम 20 धावा, एक गुड टोटल. परंतु 20च्या पेक्षा जास्त सुद्धा शोधण्याचा प्रयत्न कल्पेश आणि टीम करत असताना देखील पाहायला मिळेल. आज सकाळपासून खेळ चांगला त्यांचा राहिलाय, खेळ उंचावलाय देखील, ते सुद्धा पाहूया मंगेश ट्रॅकेंकडे. हो शफल झाले होते ऑफ्टमच्या बाहेर, शफल अँड क्रॉस फाईन लेग. मात्र जे क्षेत्र आहे त्या क्षेत्र म्हणजे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्यामध्ये नक्कीच जास्त विश्वास ठेवतायत. हा चेंडू पाहिला आपण चांगला आहे, ऍक्शन रिप्ले बघितला होता आपण. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट. हो चेंडूने अतिरिक्त बाउन्स घेतला. 2 धावा मात्र अगदी पूर्ण केल्या गेल्यात. टीमची टोटल वाढली आहे, टीमची टोटल पोहोचली गेली आहे जवळजवळ 3 या आकड्यावर. पुढचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. टीमच्या टोटल मध्ये वाढ होते 4 धावा. बघितलं आपण तर अतिशय रंगतदार आजचा दिवस राहिलाय, रंगतदार मुकाबले देखील पाहायला मिळाले. संध्याकाळचं सत्र शाम का वक्त है, देखो दर्शक कितने तादाद में यहाँ पे आ चुके हैं. बहुत सारे दर्शक और भी सारे दर्शक है ना. कल तो इससे भी ज्यादा रहने वाले हैं, यानी कि कल का तो सैटरडे का दिन है और परसों का दिन खच्चा खच छुट्टी का दिन है, मौज मजा मस्ती का दिन है, संडे का दिन है. तो इस टूर्नामेंट को एंजॉय करने के लिए दर्शक जरूर आने वाले. क्या बेहतरीन ओवर रहा है ये अब तक का मिस्टर अजीत का, बेहतरीन ओवर के साथ देखेंगे यहाँ पे टीम को रोक दिया है पूरी तरह से 5 रनों पर. 5 धाव संख्येवर आपण पाहिलं तर सीमित ठेवलाय. गोलंदाज आता कोणते येतील गोलंदाजीमध्ये, कदाचित वाटलं होतं की हॅट्रिक साठी ऑन असलेले गोलंदाज येतील. 5 धावा फलकावर आहेत. रुपेश बागे आलेत आता गोलंदाजीसाठी. समर मंगेश बगली अतिशय चांगले खेळाडू आहेत, या सीझन मध्ये भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आणि चांगला फॉर्म त्यांनी दर्शवलाय देखील, परंतु या मॅच मध्ये दर्शवण्याची गरज आहे. पहिला बॉल उडवलाय, परंतु ऋषिकेश शेलार नाही कॅच सोडणार. कॅच पकडलाय त्याने, फलंदाज बाद. येतो सुगंध लय भारी, गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी, गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट मला रविवारी. थैंक यू डीजे आप गलत कह रहे हो. रविवारी वसईच्या नाक्यावर नाही, सातिवलीच्या मैदानावर या तुम्ही. नाक्यावर काय नाहीये, जे काय सगळं सातिवलीच्या मैदानावर आहे. करण आले, परंतु करणने देखील लगावलाय मोठा फटका. करणही फसलेत. या वेळेला विकेटचा बटन पुन्हा एकदा होत आहे. गोलंदाज ऑन द हॅट्रिक. पोरी भेट मला रविवारी.
थँक्यू डीजे. घाई करा घाई करा. अशी एक कहावत आहे ना, एक अशी म्हण आहे ना, ती काय म्हण आहे माहिती आहे का? जो बात तलवारी से नहीं बनती वो बात सुई से बनती है. समझदार को इशारा काफी होता है. क्रिकेट गावदी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा संघाला, कारण की प्रो स्पोर्टच्या स्पर्धेमध्ये हेच दोन संघ होते, एकमेकांच्या समोर लढले होते, परंतु तिथे गावदी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा संघाने बाजी मारली होती. परंतु आज मात्र कदाचित वर्चस्व गाजवण्याची संधी आहे, परंतु कल्पेशला स्ट्राईक मिळाली आहे. कल्पेशला स्ट्राईक मिळाले म्हणजे धोक्याची घंटा वाजू शकते कदाचित प्रो स्पोर्ट्स संघासाठी. इथे फटका खेळलाय समोर. अजयची चांगली फिल्डिंग, चेंडूला फेकलाय नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं. दोन धावा आल्या. नक्कीच ऋषी म्हणतात की तिकडे का फेकला, इकडे फेकायला हवं, परंतु चांगली फिल्डिंग कडून सुद्धा नक्कीच आपण बघितलं की दाट मिळतंय, म्हणजेच कमी वेळा असं चित्र पाहायला मिळत आहे. आपण बघितलं खराब फिल्डिंग केल्यावर मात्र अशी ओरड पडते, परंतु ऋषिकेशने ही काहीतरी उलट होत आहे. ठीक आहे, जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण. पुढे येऊन केलेला फटका पुन्हा एकदा आहेत ऋषी. चेंडूला अडवलंय. क्या बात आहे, ग्रेट फिल्डिंग. धावा 2 मिळतील. 2 धावा. टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे. टीमची टोटल 10 धावा झाल्यात. 10 धावा झाल्यात म्हणजे भरपूर झाल्यात. जास्तही नाही, भरपूर आहेत. कारण की का माहिती आहे का, संध्याकाळचं सत्र आहे आणि कसं वातावरण मग आहे, आणि मग संध्याकाळच्या सत्रामध्ये बिग फाईट आणि मग वातावरण टाईट. यावेळेला खेळलेला फटका 4 धावा, मौल्यवान 4 धावा या बॉलवर आलेल्या, आणि या 4 धावेने टीमची टोटल वाढेल, पोहोचली गेली आहे 14 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 15 धावांचं लक्ष. तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट मला रविवारी. त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट मला रविवारी. कोणाला संदेश पाठवतात की काय मग डीजेच्या माध्यमातून. चला फील्ड सेट करून घ्या. कल्पेश अँड टीम क्विक स्पीडअप करा. प्रो स्पोर्ट्स टीमला लगेच विनंती असेल की जसे तुम्ही डगआउट मध्ये जाल लगेच तसेच रिटर्न 2 बॅट्समन पाठवून द्या. का, कारण की चेस करायचे तुम्हाला. मग अंधार आहे आणि तो अंधार वाढेल आता. मग जसजसा एक सेकंद, जसजसा एक मिनिट मात्र आपण बघितलं, मग ब्लॅक आणि ब्लॅक फ्लेम मात्र निर्माण होईल. ऑलरेडी झालेली आहे. आणि समोरच बिल्डिंग आहे, टॉवर आहे. हा टॉवर मध्ये सुद्धा आपण नजर टाकूया की मग मॅचचा आनंद घेत आहेत लहान मुलं. बच्चा पार्टी डेफिनेटली दर्शक बडे तादाद में. चला बॅटर पाठवून द्या. 15 धावा मुकाबला जिंकण्यासाठी. बच्चा पार्टी देखो, बच्चा पार्टी एंजॉय कर रही है सामने वाले टॉवर से इस श्रृंखला को. ऊपर ही नजर नहीं डालेंगे, नीचे भी देखो कितने दर्शक खड़े हैं. जैसे जगह मिली है, जहाँ पे जगह मिले, जैसे भी है बैठे हैं, लेकिन अच्छी तरह से बैठे, आनंद ले रहे उस मुकाबले का. पब्लिक देखो, पब्लिक कितनी यहाँ पे खड़ी हुई है. कल इससे ज्यादा आने वाली, क्योंकि कल सैटरडे का दिन है. परसों का तो बोलो ही मत, लेकिन परसों के दिन हमारे पास क्या है, हमारे करण अर्जुन आएंगे. करण अर्जुन भी आने वाले. देखो बच्चा लोग यहाँ पे आइए. ये देखो करण अर्जुन अभी से आ गए. ये गाना हो जाए इनके लिए. ही दोस्ती तुटायची नाही. अरे बापरे, नजर लागली वाटते. शायद हँडीकॅप है बच्चा. बच्चा लोग यहाँ पे भी आ चुके हैं. बच्चा लोग थोड़ा मैदान के बाहर चलो.
देखो बच्चा लोग यहाँ पे छोटे बच्चे लोग आते शाम के वक्त हो जाते आते ही शुरू हो जाते क्या हो जाता है उनका टपली मारना शुरू और टपली मारते क्या वो बचता है मालूम है क्या चीन टपाक टमटम चलो मैदान के अंदर जाएंगे अब चला मॅचला होती सुरुवात 15 धावा 12 मध्ये 15 या 15 धावांना मित्र मानेन भरपूर झाल्या आता गावदी स्पोर्ट चिंचोटी पाटील पाडा आता मित्र मानेन मोठी फाईट काढली आहे 15 धाब्यांनी नुसती फाईट नाही मोठी तगडी बायली बिग फाईट कल्पेश सापटे क्या बेहतरीन खिलाडी आहे कल्पेश सापटे यांना आपण बघितलं एक मॅन ऑफ द सिरीज ची बाईक त्यांच्या नावावर कॉमन प्रीमियर लीग मध्ये पटकावणारा खेळाडू म्हणजेच कल्पेश सापटे स्वर्गीय ज्ञानेश्वरजी सापटे यांचे सुपुत्र आपण पाहतोय त्यांना बॉलिंग ट्रॅक वर पहिला चेंडू अक्षय साठी होता शॉर्ट मिड विकेटला फिल्डर होते तिथे मला वाटतं की जवळजवळ शैलेश होते तिथे मग सुरेश होते माफ करा सुरेश होते सुरेशच्या माध्यमातून थोडीशी मिसफिल्ड आमचे चॉकलेट बॉय म्हणजेच स्कोरर अरमित महाले आलेत अमोल रावते अमोल रायत हा गुड डिलिव्हरी अमोल रायत थोडा लाईट अमोल लाईट थोडा बंद करा हा थँक्यू डॉट चेंडू 15 धावा करून या सुपर 7 मध्ये यायचं स्वप्न कोणाचं पूर्ण होईल चिंचोटी वाला टीम है क्वालिफाइड होने वाला लेकिन कौन सा नाम अभी तक आगे आया नहीं है दोनों ही तो टीम चिंचोटी की है तरी पण चिंचोटी ठीक आहे चला आता बघूया आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काय वाटते प्रणित कोण जिंकेल चिंचोटी कोणता चिंचोटी चिंचोटी चिंचोटीच जिंकेल पण कोणता चिंचोटी चिंचोटीच जिंकेल चला चिंचोटीचा संघ जिंकेल ठीक आहे बघूया कोणता चिंचोटीचा संघ जिंकेल हवेत केलेला फटका धोकादायक ठरू शकतोय चांगला झेल आणि फलंदाज फेल 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 विकेट डाऊन थँक्यू इथे आता मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजित आलेत मिस्टर करण अंबाला म्हणून त्यांचा उल्लेख केला जातोय अजित आपल्या टीम साठी कशा प्रकारचा खेळ करतील प्रो स्पोर्ट्स टीमने सुद्धा एक बिग इव्हेंट आयोजित केलं होतं आडव्या बॅटने खेळलेला फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक धावे वेगानं पूर्ण दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न धावा 2 पूर्ण झाल्यात अजित घरात असतील मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत तोपर्यंत आपण पाहतोय की या मॅच मध्ये आपण पाहिले तर संपूर्ण जबाबदारी त्यांची असेल जसं म्हटलं जातंय ना की कड़ी से कड़ी जोड़ दो तो जंजीर बन जाती है और मेहनत में मेहनत करो तो तकदीर बन जाती है तकदीर बनानी है अपनी तस्वीर लिखानी है टीम का टोटल आपण बघितली आहे 4 धावा याचाच अर्थ 11 धावांची गरज आहे 7 चेंडू आणि 11 धावा तेज तर्रार नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न नाराज होत आहेत मंगेश नाराज होत आहेत कल्पेश नाराज होत आहेत 6 चेंडू आणि 10 धावा मॅच जिंकण्यासाठी हव्या आहेत मॅच जिंकण्यासाठी 6 मध्ये 10 आता मात्र येईल असली मजा जसं म्हटलं जातंय ना की आयुष्यात जर आपल्याला हवं असतं ते सहज मिळालं असतं तर मग जगायला गंमत आणि देवाला किंमत ही राहिली नसते मात्र इथे मागून मिळणार नाहीये विजय तुम्हाला शोधावा लागेल तो विजय खेचून आणावा लागेल परंतु आमचा विजय पायगावला गेलाय तो उद्याला येईल या मॅच मध्ये विजय कोण घेऊन जाईल पाहूया प्रो स्पोर्ट्सची टीम पाहतोय बॅटिंग करतेय गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटील पाडा टीम पाहिली आपण तर बॉलिंग करतेय 6 चेंडू 10 धावा टॅप केलाय धाव मात्र 1 मिळेल दुसरी धावेचा प्रयत्न मिसफिल्ड
मिसफील्ड मिसफील्ड. टेन्शन टेन्शन आहे या मॅचचं, कारण की दोन्ही संघाच्या हृदयामध्ये, दोन्ही संघांच्या खेळाडूच्या हृदयामध्ये आता एकच आवाज येतोय, काय? धक धक. कारण की दोन्ही संघ आपण बघितले तर आहेत चिंचोटी. आठ यावेळेला आपण बघितलं तर डायरेक्ट हिट. हो 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 हो. फलंदाज बाद अजित अजित आउट झालेत. मॅच मात्र आता पुन्हा एकदा गमतीदार रंगतदार निर्माण झालाय. इथून आपण पाहिलं तिथे 5 मध्ये 8 हव्या होत्या, आता 4 मध्ये 8 हव्या असतील. फलंदाज बाद. एक भाऊ गेले, दुसरे भाऊ मैदानाच्या आतमध्ये आले. हाँ डेफिनेटली बात कुछ है भी ऐसी. आज नशीब का बहुत सहारा मिला है, नशिबाची साथ मिळाली प्रो स्पोर्ट टीमला. आज काही होऊ शकतंय. जसं म्हटलं जाते ना कि ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता, जो टूट जाए वो कभी संकल्प नहीं विकल्प नहीं होता. लक्ष्य हार को लक्ष्य से दूर ही रखना मेरे दोस्त, क्योंकि मंजिल आपको कब कैसे कहा मिल जाए इसका कोई विकल्प नहीं होता. तो मुकाबला भी ऑन है, क्योंकि 4 गेंदों में बनाने अब 8 रन. 4 चेंडू 8 धावा. ऋषिकेश शेलार या वेळेला कमी पडले. शेलार का पावर दिखाना होगा, यहाँ पे मुकाबला फंस गया. देखो पिछली 2 गेंदों में एक भी रन नहीं आया, यानी कि अब 3 गेंदे और 8, 3 चेंडू 8 धावा. आगे निकल कर खेलना चाहते थे, क्या छूट गया, क्या छूट गया. लेकिन दिल टूट गया है. दिल टूट गया क्या? दिल तो टूटने वाली बात हो सकती है. यहाँ पे टेन्शन आहे पुन्हा एकदा, कारण की 2 चेंडू 7 धावा. बाबा बाबा काय रे देवा, आता टेन्शन आलं. करायचं तर काय करायचं आता काही समजत नाही. पुन्हा एकदा आपण जाऊया. 12वी खेळाडू कुठे आहे? छातीमध्ये काय वाजतंय? काय वाटतंय? दोन्ही चिंचोडीचे संघ छातीमध्ये काय वाटतंय? तर धक धक. 2 चेंडू 7. हो हो वाईड आहे, वाईड आहे. इट्स अ वाईड आहे. हा 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 नक्की चेक करू, नक्कीच चेक करू आपण. तिसरा अंपायर उमेश माली. या उमेश माली लगेच. जसं आपण बघितलं वाईट चेंडूचा इशारा आला आहे, परंतु मनामध्ये शंका आहे. हा लगेच तिसऱ्या अंपायरने सुद्धा निरीक्षण केलं आणि सांगितलं की हा वाईट चेंडू आहे. रिव्ह्यू गमावला आणि त्यानंतर एक बाउन्स ची चेतावणी. मग आता बघितलं तर 2-6, 2 चेंडू आणि 6 धावा. जसं म्हटलं जातं ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु मेहनतीने त्यामध्ये रंग हे मात्र आपल्याला भरावे लागतात. मेहनत कोण करते? फलंदाज करतात. मेहनत कोण करते? गोलंदाज करतात. परंतु मेहनतीचं फल कोणाला मिळेल? 2 मध्ये 6, 2-6. काय घडलंय, काय बिघडलंय? पंचांनी चर्चा केली आहे. जवळ जवळ एक मोठा फटका. गेम फिनिश. अजय स्ट्राईक यांकडे आहेत. बॉलिंग ट्रॅक वर आपण बघितलं तर गोलंदाज आहेत वैभव. या वेळेला नो बॉल हाताळलाय, नो बॉल हाताळला. डेफिनेटली बिग वाली मिस्टेक, बिग वाली मिस्टेक. नो बॉलचा नक्कीच इशारा दिलाय. फक्त अंपायरच आता रिव्ह्यू घेऊ शकतायत, कारण की फिल्डिंग करणाऱ्या टीमने एक रिव्ह्यू मला वाटते गमावलेला आहे. या उमेश या लगेच. आता पुन्हा एकदा आपण बघितलं तर या नो बॉलने पण सुद्धा टेन्शन वाढलंय, आणि टेन्शन वरची एकमेव मात्रा म्हणजेच आमची KBM ट्रॉफीची जत्रा. परत जाऊया आपण काय आहे पेंडिंग मध्ये.
बॉल जर बॅटच्या स्टंपच्या मागे जाते वर जाते तर मग नो बॉल असतो. यस इट इज अ नो बॉल. नो बॉलचा इशारा मात्र आलेला आहे कारण की कमरेच्या भरपूर वर होता आणि हे निरीक्षण केलं गेलंय. त्यामुळे बेनिफिट ऑफ डाऊट आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळते आहे. इथून आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे चेंडू नक्कीच ज्या दिशेने ज्या अँगलने जात होता आणि नक्कीच पुढे आता मात्र 2-3 डेफिनेटली आपण कल्पेश, काय पाहिलं वाटतं? 2 मध्ये 3 2 मध्ये 3 पाहिलं आपण तर चित्र मात्र आपल्याला भरपूर वेगळं पाहायला मिळत आहे. टेन्शन आहे फ्री हिटचा चेंडू जसं म्हटलं जात आहे ना की घरबांधणी करताना पायावरची पहिली मीठ जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट. बॉल मात्र आपण पाहिला तर सुटला आणि पाहिलं यावेळेला मिस्टेक 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 आणि सामना जिंकलाय प्रो स्पोर्ट्स संघानं. क्या बात आहे. प्रो स्पोर्ट्स टीम जाऊ शकताय मध्ये. Thank you DJ, thank you DJ. DJ cool down DJ. मॅन ऑफ द मॅच अजित आपण या तुमचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शिल्लक आहे. लगेचच या पाहुणे चाललेत आमच्या पाहुणे चाललेत लगेचच या. सन्माननीय रमेशजी गोरकणा साहेब आहेत तिथे उपस्थित आणि ते रजा घेत आहेत इथून म्हणून अजित लगेचच या. हा गावदी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा टीमचे कडनं तर आपण देखील या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जातोय? अजित दिल खुश करणार आज मात्र सामना बघायला मिळाला.